नमस्कार मुलांनो, मागील सत्रात आपण विद्युत घटकांचे प्रतीक आणि सर्किट आकृती याबद्दल शिकलो. आता या सत्रात आपण इयत्ता 7वी विज्ञानातील धड्यातील विद्युत प्रवाहाच्या तापवण्याचे परिणामांबद्दल आणि त्यांचे परिणाम याबद्दल शिकणार आहोत. शिकण्याचे परिणाम. या सत्राच्या शेवटी तुम्हाला हे समजेल. विद्युत प्रवाहाचे तापवण्याचे परिणाम. ट्यूबलाइट्स, कॉम्पॅक्ट फ्लोरोसेंट दिवे, LED, इलेक्ट्रिक फ्यूज, लघु सर्किट ब्रेकर, आपल्या घरात वीज. कीवर्ड. विद्युत प्रवाह. विद्युत चार्जच्या प्रवाहाला विद्युत प्रवाह म्हणतात. हीटिंग एलिमेंट. विद्युत ऊर्जेचे उष्णतेमध्ये रूपांतर करण्यासाठी वापरले जाणारे उपकरण. ट्यूबलाइट्स, कॉम्पॅक्ट फ्लोरोसेंट दिवे, LED, इलेक्ट्रिक फ्यूज, लघु सर्किट ब्रेकर, इलेक्ट्रिक मीटर, डिजिटल मीटर. सुरुवात करण्यापूर्वी या सत्राचा संकल्पना नकाशा पाहूया. विद्युत प्रवाहांच्या तापविण्याचे परिणाम समजून घेण्यासाठी एक कृती करू. एक विद्युत सेल, एक बल्ब, एक स्विच आणि जोडणाऱ्या तारा घ्या. आकृतीत दाखवल्याप्रमाणे विद्युत सर्किट बनवा. स्विच बंद स्थितीत ठेवा आणि बल्ब स्पर्श करा. आता विद्युत स्विच चालू स्थितीत हलवा आणि बल्बला सुमारे 1 मिनिट चमकू द्या. पुन्हा बल्बला स्पर्श करा. आपल्याला असे वाटते की बल्ब गरम झाले आहे. स्विच परत बंद स्थितीत हलवा. बल्बला पुन्हा स्पर्श करा. आपल्याला असे वाटते की बल्ब पुन्हा सामान्य तापमानावर आला आहे. जेव्हा बल्बमधून विद्युत प्रवाह जातो तेव्हा तो गरम होतो. हा विद्युत प्रवाहाचा तापदायक परिणाम आहे. तुम्ही कदाचित इलेक्ट्रिक रूम हीटर किंवा स्वयंपाकासाठी वापरले जाणारे इलेक्ट्रिक हीटर पाहिले असेल. या सर्वांमध्ये वायरचा कॉईल असतो. वायरच्या या कॉईलला एलिमेंट म्हणतात. तुमच्या लक्षात आले असेल की जेव्हा ही उपकरणे वीज पुरवठ्याशी जोडल्यानंतर चालू केली जाते तेव्हा त्याचे एलिमेंट लाल गरम होतात आणि उष्णता सोडतात. वायरमध्ये निर्माण होणाऱ्या उष्णतेचे प्रमाण त्यांच्या मटेरियल, लांबी आणि जाडीवर अवलंबून असते. अशा प्रकारे वेगवेगळ्या गरजांसाठी वेगवेगळ्या मटेरियल्सचा आणि वेगवेगळ्या लांबी आणि जाडीच्या तारा वापरल्या जातात. इलेक्ट्रिक सर्किट बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तारा सामान्यतः गरम होत नाही. दुसरीकडे काही इलेक्ट्रिक उपकरणांचे घटक इतके गरम होतात की ते सहज दिसतात.
इलेक्ट्रिक बल्बच्या फिलामेंट इतक्या उच्च तापमानाला गरम होतो की तो चमकू लागतो आणि प्रकाश देऊ शकतो. तापदायक विजेचे दिवे बहुतेकदा प्रकाशासाठी वापरले जातात, परंतु ते उष्णता देखील देतात. याचा अर्थ असा की वापरल्या जाणाऱ्या विजेचा काही भाग उष्णता निर्माण करण्यासाठी वापरला जातो. हे हितावह नाही, कारण त्यामुळे विजेचा अपव्यय होतो. फ्लोरोसेंट ट्यूबलाइट्स आणि कॉम्पॅक्ट फ्लोरोसेंट दिवे CFL हे वीज कार्यक्षम प्रकाश स्रोत आहेत. आजकाल प्रकाश उत्सर्जक डायोड LED बल्बचा वापर वाढत आहे. दिलेल्या तीव्रतेच्या प्रकाशाचे उत्पादन करण्यासाठी इन्स्टेंट बल्ब किंवा फ्लोरोसेंट ट्यूब किंवा CFL च्या तुलनेत LED बल्ब कमी वीज वापरतात. अशा प्रकारे LED बल्ब अधिक वीज कार्यक्षम असतात आणि म्हणूनच त्यांना प्राधान्य दिले जाते. जेव्हा सर्किटमधून जास्त विद्युत प्रवाह होतो तेव्हा तारा किंवा उपकरणे गरम होऊ शकतात आणि आग लागू शकते. आग टाळण्यासाठी सर्किटमध्ये फ्यूज म्हणून ओळखले जाणारे एक सुरक्षा उपकरण मालिकेत जोडलेले असते. फ्यूज म्हणजे तारेचा एक लहान पातळ तुकडा. ते एक विशेष मिश्र धातूपासून बनवलेले असते जे लवकर गरम होते आणि वितळते. जर सर्किटमध्ये विद्युत प्रवाह खूप जास्त असेल तर फ्यूज वायर गरम होते आणि वितळते. यामुळे सर्किटमध्ये एक अंतर राहते. आपोआप सर्किट तुटते आणि विजेचा प्रवाह थांबतो. यामुळे मोठ्या प्रमाणात विद्युत प्रवाह झाल्यामुळे उपकरणे जळण्यापासून वाचतात. आजकाल फ्यूजऐवजी मिनिएचर सर्किट ब्रेकर MCB चा वापर वाढत्या प्रमाणात होत आहे. हे असे स्विच आहे जे सर्किटमधील करंट सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त झाल्यावर आपोआप बंद होतात. यामुळे सर्किट तुटते. जर आपण ते चालू केले तर सर्किट पुन्हा पूर्ण होते. फ्यूजपेक्षा मिनिएचर सर्किट ब्रेकर्सचा फायदा असा आहे की ते सामान्य ऑपरेशन पुनर्संचयित करण्यासाठी मॅन्युअली किंवा स्वयंचलितपणे रीसेट केले जाऊ शकतात. प्रत्येक ऑपरेशननंतर फ्यूज बदलावे लागतात. आपण घरी आणि शाळेत वापरत असलेली बहुतेक वीज ही पर्यायी विद्युत प्रवाहाची असते. आपल्या घरांना पुरवली जाणारी वीज वीज केंद्रामधून येते. उपकेंद्र वीज वितरित करतात. आपण किती वापरतो त्यानुसार आपल्याला विजेचे पैसे द्यावे लागते. जर आपण आपल्या घरातील मीटरकडे पाहिले तर आपल्याला एक चाक फिरताना दिसेल
आणि खिडकीतील संख्या वापराचे प्रमाण दर्शवत बदलत राहील. आधुनिक मीटरमध्ये डिजिटल डिस्प्ले आहे. विजेचा वापर कसा मोजला जातो? युनिट, एक युनिट या शब्दाचा अर्थ काय आहे? जर आपण आपल्या घरात वापरल्या जाणाऱ्या बल्बकडे पाहिले तर आपल्याला दिसेल की ते 25 वॉट किंवा 40 वॉट किंवा 60 वॉट आणि 100 वॉट मध्ये चिन्हांकित केलेले आहेत. वॉट्स बल्ब किती शक्तिशाली आहे हे मोजते. बल्ब जितका उजळ असेल तितका त्याचं वॉट्स जास्त असेल आणि त्याद्वारे वापरण्यात येणारी वीज जास्त असेल. 1 किलो वॉट म्हणजे 1000 वॉट. जेव्हा 1 किलो वॉटचे कोणतेही उपकरण एका तासासाठी वापरले जाते तेव्हा ते 1 किलोवॉट तास किंवा 1 युनिट वीज वापरते. जर ते 2 तास चालले तर ते 2 युनिट वीज वापरते. स्क्रीनवरील टेबल वीज बिलात आपल्या किती रक्कम भरावी लागेल हे कसे मोजायचे ते दाखवते. लक्षात ठेवण्याची मुद्दे. पहिले, जेव्हा विद्युत प्रवाह तारेतून वाहतो तेव्हा तार गरम होते. हा विद्युत प्रवाहांचा तापदायक परिणाम असतो. तारेमध्ये निर्माण होणाऱ्या उष्णतेचे प्रमाण त्याच्या साहित्यावर, लांबीवर आणि जाडीवर अवलंबून असते. काही विशेष पदार्थापासून बनवलेल्या तारा जलद वितळतात आणि मोठ्या विद्युत प्रवाहामधून गेल्यावर तुटतात. या पदार्थांचा वापर विद्युत फ्यूज बनवण्यासाठी केला जातो, जे आगीपासून आणि विद्युत उपकरणाचे नुकसान रोखतो. बल्बऐवजी फ्लोरोसेंट ट्यूबलाइट्स वापरून विजेचा अपव्यय कमी करता येतो. घरी आणि शाळेत आपण वापरता असलेली वीज ही पर्यायी विद्युत प्रवाह असते. विद्युत सर्किटमध्ये वापरल्या जाणाऱ्या सुरक्षा उपकरणांमध्ये फ्यूज आणि लघु सर्किट ब्रेकर असतात. 1 किलोवॉट म्हणजे 1000 वॉट इतके.